सो आमचा थोडासा पोपट झाला आहे, सांगते मी तुम्हाला. वेलकम टू एपिसोड 4 ऑफ आमची पहिली कोकणवारी. आज आम्ही चाललोय ह्या अशक्य सुंदर बीचवर. देवळी बीच काळबादेवी गावापासून 48 किलोमीटरवर आहे. आम्ही इथे सकाळी 11 वाजता पोहोचलो. इथल्या पार्किंगमध्ये बाईक लावून आधी कोकम सरबत प्यायलो. इथून आपल्याला आधी ह्या व्ह्यू पॉइंट जवळ जायचं. इथे पोचायला छान पायऱ्या आहेत आणि इथून हा असा 180 डिग्री समुद्राचा व्ह्यू दिसतो. आणि पाणी तर इतकं सुंदर आहे की अनरियल वाटतं. इथे आल्यावर निघावंसं वाटत नाही, पण आम्ही ऊन वाढल्यावर निघालो. आता पोपट कसा झाला ते सांगते. आम्ही देवघळी बीचवरून बाहेर पडलो. देवघळी बीच येण्याआधी एक गाव लागतं, तिथे मी कनिकादित्य मंदिर असं नाव वाचलं. मी यांना सांगितलं की हे एक सूर्य मंदिर आहे, आपण जाऊन बघूया. सो आम्ही फिरून त्या गावातून पुन्हा देवघळी बीचचा जो रस्ता आहे तिथे चालू, त्या 4 रस्त्याला 5 किलोमीटर वगैरे फिरून आम्ही परत त्याच जागेवर आलो. मी शूट तर केलेलं असं तुम्हाला दाखवायला की कसं त्या गावातून आत यायचं वगैरे, पण त्याची गरज नाही आहे. जर तुम्ही देवघळी बीच गेलात तर तिथूनच कनिकादित्य सूर्यमंदिर असं टाकलं, सूर्यमंदिर नाही ॲक्च्युली मॅपवर, तर फक्त श्री कनिकादित्य मंदिर असं येतं. सो तसं टाकलं तर इथून तुम्हाला ह्या गावामध्ये बाहेर पडताना लेफ्ट साईडला आहे हे मंदिर. सो तुम्ही तसं या, आमच्यासारखं पोपट करून घेऊ नका. हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे, जे 800 वर्षांपेक्षाही जास्त जुनं मानलं जातं. आणि अशी आख्यायिका आहे की कनक नावाच्या भक्ताने हे मंदिर बांधलं होतं आणि आदित्य म्हणजे सूर्य, म्हणून या मंदिराचे नाव कनकादित्य मंदिर आहे. इथून दर्शन घेऊन आम्ही होमस्टेला परत आलो आणि संध्याकाळी आम्ही एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी केली. त्याचे डिटेल्स नेक्स्ट एपिसोडमध्ये देते. स्टे ट्यून.